सभापती महोदय, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026च्या सभापती महोदय, आज आपण मला इथे बोलायला संधी दिली। खरं तर जसं अनेक सदस्यांनी सांगितलं की हे विधेयक खरं मांडायची गरजच नव्हती। हे विधेयक हे खरं आपला हक्क आहे, आपला अधिकार आहे, परंतु हे करत असताना महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि संवैधानिक इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा विषय आज चर्चेला येतो, याचा मला आनंद आहे। हे विधेयक कोणत्याही धर्माविरुद्ध नाही, तर प्रत्येक नागरिकाचे स्वातंत्र्याचे आणि सन्मानाचे रक्षण करणारे विधेयक आहे, हे देखील मला ठामपणे या सभागृहाला सांगावं असं वाटतंय। संविधान आणि त्याचं स्वातंत्र्य हे प्रत्येक नागरिकाला धर्म मानणाऱ्या आणि आचरण करणाऱ्याला अधिकार देते, परंतु जबरदस्ती, फसवणूक, आमिष किंवा दबाव टाकून धर्मांतर करणाऱ्या अधिकार संविधानाने कोणालाही कुठेही दिलेला नाही। म्हणूनच हे विधेयक संविधानाच्या भावनेला बळकट करणारे विधेयक आहे, हे आज मी सभागृहाला फार स्पष्टपणे सांगू इच्छितो। विधेयकाचे मुद्दे देखील फार सभापती महोदय स्पष्ट आहेत। बळजबरीने आणि फसवणुकीने होणारे धर्मांतर थांबवावे, विशेषतः महिला, अल्पवयीन, अनुसूचित जाती जमातीचे संरक्षण करणे, समाजात विश्वास, सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणे, बेकायदेशीर धर्मांतर केल्यास त्याला 3 ते 5 वर्ष, गंभीर प्रकरणामध्ये 7 वर्षाचा कारावास देणे, 1 लाखापर्यंत दंड ठोठावणे आणि माननीय आमचे तरी आपण लावून धरले हे महत्त्वाचं आहे। भाई जगताप साहेब यांनी तर यावरती अनेक उदाहरणं दिली, त्यांनी त्यांच्या घरचं उदाहरण देखील दिलं। धन्यवाद। आम्हाला त्यांचा आदर आहे की त्यांचं मन मोठं आहे, अशा पद्धतीत त्यांनी त्यांच्या घराच्या कुटुंबाचं उदाहरण या सभागृहात दिलं। परंतु भाईंनी ज्या पद्धतीत सांगितलं की एखाद्या आदिवासीला जर 7 लाखाचा दंड झाला तर तो कसा भरेल, याच्या मागचं उदाहरण देत असताना आमच्या खापरेताईंनी देखील उदाहरण दिलं। आम्ही आज या सभागृहात बोलत असताना फक्त मुस्लिम समाजाच्या धर्मांतरांबद्दल आतापर्यंत आम्ही बोलत आलो, परंतु मला या संपूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठी भीती मुस्लिम धर्माबरोबर वाटते ती ख्रिश्चन धर्माचं धर्मांतर होण्याची। पण आज तुम्ही जगामधले अनेक देश जर पाहिलेत तर आज जसं परिणय फुके साहेबांनी सांगितलं की लंडन असेल, फ्रान्स असेल, इटली असेल, आज जर्मनी असेल, आज या जगामधल्या मोठ्या मोठ्या ठिकाणी ईदच्या दिवशी जो नमाज पढला जातो त्यावेळेला ते ट्रॅफेंगल स्क्वेअर सारखे स्क्वेअर देखील बंद केले जातात। आणि मग अशा परिस्थितीमध्ये या धर्माचा जो वाढ केली जाते, त्यांच्या वाढीला आम्ही म्हणतो की धर्म वाचवतात आणि आम्ही करायला गेलो तो गुन्हा असतो, हे मला आज या सभागृहाच्या माध्यमातून सांगायचं आहे। सभापती महोदय, आम्ही एखादी महाआरती करायची म्हटली तर त्याच्यावर गुन्हा होतो, आम्हाला महाआरती करताना परवानगी घ्यावी लागते, परंतु एखाद्या शुक्रवारचा नमाज पढत असताना बँड्रासारखं रेल्वे स्टेशन देखील बंद केलं जातं, भेंडी बाजारमधनं आम्ही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होते। आम्ही म्हणतो की जे हिंदुस्थानात राहणारे मुसलमान आहेत ते आमचे मुसलमान आहेत, परंतु ज्या पद्धतीमध्ये याचं विष पेरलं जातं ते विष कुठेतरी थांबलं पाहिजे, याचं देखील मी या सभागृहात उच्चार काढतो। माननीय आमचे नेते प्रवीण दरेकर साहेबांनी लव्ह जिहादची अनेक उदाहरणं या सभागृहात दिली। मीही त्याच्यातून सभापती महोदय मोजून 29 प्रकरणांमध्ये मी स्वतः लव्ह जिहादचं काम केलेलं आहे। धारावीसारख्या भागात, एंटॉपिलसारख्या भागात, चेंबूर, मानखुर्द, कुर्ला या ठिकाणी लव्ह जिहादची प्रकरणं होत असताना आपण सभापती महोदय एखाद्या प्रकरणात कधीतरी समोर ह्या वेळेला, ज्या वेळेला हे लव्ह जिहादचं प्रकरण होतं त्यावेळेला तुम्ही समोर आला पाहिजेत। त्या मुलींची जी भावना असते, जसं मगाशी उमाताईंनी सांगितलं की हिटमोटाईज केलं जातं, खऱ्या अर्थाने हिटमोटाईज करण्याचं काम केलं जातं। आणि हा लव्ह जिहाद म्हणजे लव्ह जिहाद काय, तर ज्याप्रमाणे आम्ही बॉम्ब ठेवण्यासाठी एखादा दहशतवादाला पैसे देतो, एखादा मुंबई उडवायची असेल, मुंबईमध्ये गोळीबार करायचा असेल तर कसाबला आणला जातो, त्याप्रमाणे लव्ह जिहादमध्ये देखील रेट कार्ड आहेत साहेब सभापती महोदय। एखाद्या मुलीला फसवायचं कसं, मग ती मुलगी कशा पद्धतीची आहे, तिच्या घरामध्ये तिचे वडील नाही आहेत का, ती मुलीची आई एखादी छोटं घरकाम करते का, मग त्या मुलीला मोटरसायकलवरनं फिरण्याचं आमिष दाखवायचं, चांगले परफ्यूम द्यायचे, मोबाईल द्यायचा, आणि अशा प्रकारची त्याची फंडिंग कुठून केली जाते, तर ती फंडिंग त्यांच्या सिस्टीम्समधनं केली जाते, हे देखील काही प्रकरणात सिद्ध झालं। आणि मग अशा प्रकरणात जेव्हा पालक रडत आमच्याकडे येतात, आम्ही एक कार्यकर्ता म्हणून पोलीस स्टेशनला जातो आणि पोलीस स्टेशनमध्ये आम्ही बोलतो, त्यावेळेला ती हिटमोटाईज केलेली मुलगी म्हणते की मी जे करते माझ्या मर्जीने करते, मी 18 वर्षापेक्षा मोठी आहे, त्यामुळे पोलीस देखील त्यामध्ये काही करत नाही। आणि मग कालांतराने 5 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, 8 महिन्यांनी, 9 महिन्यांनी त्या मुलीला जे वेगवेगळे अनुभव यायला लागतात सभापती महोदय,
त्यावेळेला तिला सत्य परिस्थिती कळली जाते की तिला एक प्रकारे हिप्नोटाईज करून तिच्यावरती लव्ह जिहादचे पैसे घेऊन तिचा वापर केला गेलाय आणि अनेक ठिकाणी तिला वापरलं गेलं जातं याचा देखील तिला अनुभव येतो. पण तोपर्यंत समाजामध्ये तिच्या आई वडिलांची प्रतिष्ठा संपलेली असते. आई वडील घरात घेत नाहीत, ना घर का ना घाट का अशी परिस्थिती त्या मुलीची होते आणि 90% मुलींची परिस्थिती शेवटी आम्ही केलेली चूक आम्हालाच निस्तरावी लागेल या भावनेतून त्या घरात राहतात. काही मुली आत्महत्या करतात, काही मुली पळून जातात. पळून गेलेल्या मुली, लापता मुलींची आज या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये काही गिनती नाही अशा प्रकारची प्रकरणं आज या देशामध्ये चालली आहेत. त्यामुळे या मुली जातात कुठे? मग या मुलीला कुठेतरी पळून जाऊन विकलं जातं का? याच्यावर देखील आज सभागृहात चर्चा झाली पाहिजे आणि सरकारने आणि गृहमंत्र्यांनी त्याच्यावर देखील एकदा कुठेतरी निवेदन केलं पाहिजे. कारण आज बालिका, लहान मुली पळवण्याची संख्या, मोठ्या 18 वर्षाच्या मुलींना फसवून पळवण्याची संख्या फार मोठ्या प्रमाणावर झाली. सभापती महोदय, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. 2023 साली मी आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलनाचा एक कार्यक्रम भरवला होता वाराणसीमध्ये चित्राताई, आणि आम्ही काही प्रमुख लोक वाराणसीला सकाळच्या विमानाने जात होतो. सकाळी 5:30चं विमान होतं. 7, 7:15 मी उतरल्यानंतर माझ्या बायकोचे माझ्या फोनवरती 16 का 17 मिस कॉल होते. सकाळी 7, 7:30, 7ला तर 16-17 मिस कॉल पाहिल्यानंतर मलाही चिंता झाली. मी विमानातूनच तिला फोन केला. मी म्हटलं काय झालं? तर मला म्हणाली, प्रसाद, आपल्या ऑफिसमध्ये एक मुलगी काम करत होती, तिला कोणीतरी पळवून नेलंय आणि वाराणसीमधल्या एका मंदिरात ती लपली आहे आणि तिचं लव्ह जिहादचं प्रकरण आहे. आता त्या मुलीचं कदाचित नशीब चांगलं असावं की मी वाराणसीत पोचायला, तिने तिला फोन करायला आणि मग आम्ही तिथे हिंदू सेनेच्या, हिंदू वाहिनी सेनेच्या मुलांना संपर्क केला, तिकडच्या गृहमंत्र्यांना संपर्क केला, माझ्याबरोबर काही वरिष्ठ नेते मंडळी होती, त्यांनी संपर्क केल्यानंतर कळल्यानंतर त्या मुलीला आम्ही त्या मंदिरातून मनीषाताई घेतल्यानंतर कळलं की त्या मुलीला 5 ठिकाणी विकलं गेलं होतं आणि ती मुलगी हिंदू होती, मुंबईतली माझ्या सायन विभागात राहणारी मुलगी होती. अशा प्रकारची प्रकरणं जर अशा प्रकारे धर्मांतर करून जर होणार असतील तर त्याच्यावरती निश्चितपणे या सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे. मग चर्चेसाठी रात्रीचे 12 वाजले तरी चालतील, परंतु हे जनते समाजासमोर गेलं पाहिजे की अशा प्रकारचे कांड केले जातात, अशा प्रकारचा जिहाद केला जातो आणि तो जिहाद कुठेतरी थांबवला पाहिजे. आमच्या बंजारा समाजाचा काही एक विशिष्ट समाज आहे, हे म्हणजे आपल्याला माहिती असेल गोर समाज. या लोकांना एवढी गरिबी आहे की त्यांना खायला मिळत नाही, शिक्षण नसते, त्याच्यामुळे शिक्षणापासून वंचित असतात, घरामध्ये घराची चूल पेटत नाही, त्यांना 5 लाख 10 लाख रुपये देऊन त्यांचं धर्मांतर केलं जातं ख्रिश्चन समाजामध्ये. आमचे हेमंत पाटील ज्या भागातून खासदार म्हणून निवडून यायचे, मला हेमंतजी मी जर चुकत नसेल तर अनेक लोक, हजारो लोक तुमच्या मतदारसंघात त्या समाजात कन्वर्ट झालेली आहेत. आमच्या पालघरमध्ये सावरा साहेबांच्या मतदारसंघात देखील तीच परिस्थिती आहे, वाड्यामध्ये तीच परिस्थिती आहे, वाशिममध्ये तीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी, नुसता मी महाराष्ट्राचं नाव घेत नाही तर बंजारा समाज संपूर्ण देशामध्ये पसरला आहे. आमचे संजय राठोड साहेब आपल्याला सांगू शकतील याबद्दल, आमचे बाबा महाराज देखील सांगू शकतील की अनेक उदाहरणं आहेत की या समाजाला देखील पैशाच्या नावाखाली धर्मांतर करून, धर्म बदलून त्यांची पिळवणूक केली जाते आणि कालांतराने यांना पैसा येतो कुठून? माननीय मंत्री महोदय, माझं म्हणणं तुम्हाला हे आहे की तुम्ही कायदा करत असताना तो देखील कायदा करा की यांना येणारा ज्या पैशाचा स्रोत आहे, जसं जाकीर नाईकचं स्रोत आम्ही बंद केलं तसे हे येणारे पैसे देखील कुठेतरी बंद केले पाहिजे. ही मागणी मी या सभागृहाच्या माध्यमातून तुम्हाला करतोय.